दिग्दर्शकांनी मिळून सुरू केली आणि त्याचं आता मूर्त स्वरूप समोर येत आहे. या ठिकाणी त्याचा उल्लेख अतिशय योग्य पद्धतीने केलाय की आपल्या घरचा चित्रपट आणि बरोबरीने किस्सा शुरू टॉकीज होम सिनेमा या कॉन्सेप्ट मध्ये आपल्याला आता सिनेमा त्याच ज्या दिवशी रिलीज होईल त्या दिवशी गावागावात तालुक्यामध्ये आणि घरामध्ये आणि आता आपल्या मराठी सिनेमाच्या विषयामध्ये तर विशेषतः आपले दर्शक आणि प्रदर्शनाची संख्या वाढवणं हे एकत्र एका तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करण्यासंदर्भातला हा अभिनव उपक्रम आणि तंत्रज्ञानाच्या उपयोगाच्या आधारावर मराठी सिनेमाचे दर्शक आहेत मोठ्या प्रमाणात आहेत ते अजून वाढावेत यासाठी केलेला हा प्रयोग आहे. म्हणून त्याला शुभेच्छा देणं हे माझं कर्तव्य सुद्धा आहे आणि माझी आवड सुद्धा आहे. म्हणून मी जटार साहेब तुम्हाला आणि तुमच्या सर्व टीमना मनापासून शुभेच्छा देतो आणि या अभिनव प्रयोगातून आपले जे दर्शक गावागावात घराघरामध्ये ज्यांना अतिशय फर्स्ट हँड ज्याला म्हणतो म्हणजे प्रथम रिलीज झाल्या प्रदर्शित झाल्या त्यांना बघण्याची सुद्धा सोय मिळावी आणि त्यामुळे दर्शकही खुश आणि बरोबर डायरेक्टर निर्देशकही खुश, मराठी सिनेमाचा सुद्धा आमदानी वाढो आणि कलाकार सुद्धा खुश, अशा सगळ्या गोष्टी इकोसिस्टीम मध्ये व्हाव्यात या प्रयत्नातून केलेला हा उपक्रम आहे. त्याला मी माझ्या शुभेच्छा देतो आणि याला यश मिळो असं शुभ इच्छितो. आणि मी सचिनजींना सांगतो की तुम्ही शुभेच्छा द्या म्हणजे मग मलाही दुसऱ्या कार्यक्रमाला जाण्याची परवानगी घेऊन निघता येईल. सर्वांना नमस्कार. शेलार साहेबांनी अतिशय सुंदर सांगितलेलं आहे. त्यात फक्त मी काहीतरी जोड करतो, ती म्हणजे अशी की अनेक असे तालुका आहेत, गाव आहेत आपल्या या महाराष्ट्रात जिथे सिनेमाच नाही. तर जिथे जिथे सिनेमा नाही आहे तिथे तिथे आपल्या घरचा चित्रपट पोहोचणार आहे. यातली खरं म्हणजे शेलार साहेब आपल्या महाराष्ट्रात अशा अनेक जागा आहेत जिथे प्रेक्षक त्यांना 40-40, 50-50 किलोमीटर लांब जाऊन चित्रपटगृहाची तिकीट काढून मराठी चित्रपट पाहावा लागतो. त्यांना ही संधी आहे आणि या संधीचा त्यांनी पुरेपूर उपयोग करून घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. हे माझं आवाहन आहे. हे गंमत थिएटर ओनर्सना कळावी म्हणून सांगतो की जिथे सिनेमा हॉल आहे त्याच्या आसपासच्या काही किलोमीटर पर्यंत ही गोष्ट पोहोचत नाही. म्हणजे सिनेमा थिएटर्सचे जे मालक आहेत त्यांना कुठल्याही परिस्थितीत इन्सिक्युअर्ड वाटायची गरज नाही. तुमचा सिनेमात जाऊनच, सिनेमा हॉलमध्ये जाऊन, चित्रपटगृहात जाऊनच ते चित्रपट पाहणार. पण जिथे तो नाही आहे ही त्यांना उपलब्ध होती आहे फक्त त्याच ठिकाणी. आणि त्याचबरोबर चित्रपट निर्मात्यांनी आणि वितरकांनी आपला चित्रपट या संस्थेला दिल्याशिवाय तो तिथे बघितला जाणार नाही, दाखवला जाणार नाही. त्यामुळे ह्याची जास्तीत जास्त माहिती करून घ्या, कारण माहिती करून घेतल्याशिवाय तर तुम्ही तुमचा चित्रपट तिथे लावणार नाही, देणार नाही. तर तुमच्याही करता काय उपयुक्त आहे हे पहा आणि प्रेक्षकांकरता सुद्धा काय उपयुक्त आहे तेही पहा. किस्सा शुरू टॉकीज या तिन्ही शब्दांमध्ये एकही शब्द मराठी नाही. किस्सा हा शब्द उर्दू आहे, शुरू हा शब्द हिंदी आहे आणि टॉकीज हा शब्द इंग्रजी आहे. त्यामुळे मी संतोषला सांगितलं की आपल्या घरचा चित्रपट हे आलं पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. आणि त्यांनी माझं बोलणं ऐकलं शेलार साहेब आणि त्यांनी हे पाऊल उचललेलं आहे. संतोष हा माझा खूप जुना साथी आहे. त्याच्या करिअरची त्यांनी सुरुवात नवरा माझा नवसाचा वंशा एडिटिंग मी केली होती. एडिटिंगच्या टीममध्ये तो सामील होता. तेव्हापासूनची आमची साथ आहे.
आणि ही साथ अजून अशीच पुढे जाणार आहे. माझ्या शुभेच्छा, शुभाशीर्वाद तुझ्याबरोबर आणि तुझ्या टीम बरोबर आहेत. आणि काहीही कधीही लागलं तरी मी ह्यांच्या वतीने सुद्धा सांगतो, आम्ही आहोत सांगायला तुला काय जर काय विचारावं असं वाटतं. आणि या सर्वांची उपस्थिती हे सिद्ध करते की आम्हीच फक्त नाही तर ही सर्व मंडळी सुद्धा तुझ्या बरोबर, तुझ्या टीम बरोबर आहेत. अशीच साथ ठेवा. असाच मराठी चित्रपट असाच मोठा करा. मराठी भाषेला मोठं करा. मराठी भाषा जगली तरच चित्रपट, नाटक जे मराठीशी निगडीत आहेत तेही जिवंत राहू शकतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मानचिन्ह देऊन संतोषजी आपण शेलार साहेबांचे आभार मानूया. बुके आणि मानचिन्ह. संतोषजी शेलार साहेबांचे आभार मानतील. आज तुम्ही इकडे आलात, उपस्थित राहिलात, धन्यवाद. तसंच सचिनजींचे पण आपण आभार मानणार आहोत, मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन.